नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. मरिहाळ पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी. 8 जणांची टोळी, तिघे अद्याप फरार. आंतरराज्य वाहन चोरीच्या टोळीच्या मरिहाळ पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्या जवळून 95,50,000 रुपये किमतीचे 21 वाहने जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये 8 मिनी गुड्स ट्रक, 5 बुलेट, 5 सुझुकी एक्सेस, 2 हिरो स्प्लेंडर, 1 होंडा डिओ या वाहनांचा समावेश आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी शुक्रवारी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली. एकूण 8 जणांची ही टोळी असून सध्या 5 जण पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. शिमोगा, भद्रावती व सांगली जिल्ह्यातील 3 जणांनी या चोऱ्या केल्या आहेत. केवळ बेळगावच नव्हे तर तुमकूर, तेलमंगल, यशवंतपूर, अरसीकेरे, महाराष्ट्रातील पुणे, सांगली, शिरोळ, दावणगेरी, बेंगळूर, गोकाक येथे त्यांनी चोऱ्या केल्याचं स्पष्ट झालं आहे. युसुफ खान सिकंदर खान, वय वर्ष 68, राहणार मादरमड्डी, जिल्हा धारवाड. झाकीर हुसेन मोहम्मद साब परदेसवाले, वय वर्ष 47, राहणार धारवाड. आझाद इब्राहिम मुतवली, वय वर्ष 36, राहणार विजापूर. शफीक अहमद रफीक अहमद, वय वर्ष 52, राहणार वेल्लूर, तामिळनाडू. बशीर अहमद अल्लाबक्ष मकानदार, वय वर्ष 38, राहणार दांडेली अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. प्रत्यक्षात वाहने चोरणारे तिकुट अद्याप फरारी असून चोरीची वाहने खरेदी करून त्याची विल्हेवाट लावणारे पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. 27 नोव्हेंबर 2025 रोजी निलजी क्रॉसजवळ घरासमोर उभी करण्यात आलेली अशोका लेलँड मिनी गुड्स ट्रकची चोरी झाली होती. या प्रकरणी मरिहाळ पोलीस स्थानकात FIR दाखल करण्यात आला होता.